राजपूतचा आज वाढदिवस। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक माध्यम म्हणून त्यांनी YouTube चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे। एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहतो। आज त्याचा वाढदिवस आहे, त्याला लाख लाख शुभेच्छा। ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे। ब्लॅक होता मंगल भाऊ तुम जियो हजारों साल। आनंद तो मंगल हो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा। नमस्कार दोस्तों, आपका मंगल सबका मंगल। मंगल वार्ता चैनल का दोस्तों, जैसे कि मंगल वार्ता पे कुछ नया नया लेके आता हूँ मंगल वार्ता, तो वैसे एक दुहेरी मंगल वार्ता है दोस्तों। जैसे कि जो मेरा यूट्यूब चैनल आप जो देख रहे हैं दोस्तों, मंगल वार्ता चैनल, ये मंगल वार्ता का करीब करीब 1 साल हो गया है दोस्तों। तो उसका पहला बर्थडे और मैं जो कि मंगल सिंह राजपूत आपका मंगल, तो ये मेरा 47वां बर्थडे दोस्तों। तो ये ऐसा डबल दुहेरी जो बोलते हैं अपन, तो बर्थडे सेलिब्रेशन है दोस्तों। यहाँ पे आरावली हॉस्टल पे बहुत सारे मेरे दोस्त, मेरे जाने पहचाने, मेरे अपने, उनके साथ ये सेलिब्रेशन है दोस्तों मंगल वार्ता चैनल का और मंगल सिंगल का। ये बर्थडे सेलिब्रेशन लेके चलता हूँ दोस्तों आपको अंदर। फरवरी को आपका जो मंगल वार्ता चैनल है इसका बर्थडे सेलिब्रेशन था, उसके बाद मेरा 47। तो हर एक अलग अलग क्षेत्र से, समाज हो, समाज से बाहर के हो, या जो स्थानिक MLA है, जो तालिका अध्यक्ष माजी मंत्री हो वो हो, या मेरे दोस्त, मेरे स्टूडेंट आरावली हॉस्टल के, तो आरावली हॉस्टल में बर्थडे का सेलिब्रेशन हुआ दोस्तों। यहाँ पर 23-24 हे वर्ष गाजवणारे आपल्या सर्वांचे आवडते, आदरणीय, माननीय आणि आज त्यांचा मंगल दिवस म्हणजे मंगल भाऊ यांचा आज वाढदिवस आहे। आणि या वाढदिवसानिमित्त आज आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याबद्दल मी सर्वांचं स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम अशा प्रकारे आपण सर्वांनी 3 टाळ्या वाजवून सर्वांचं एकदा सत्कार करूया। मंगल प्रसंगी कार्यक्रमाच्या, मंगल भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपले ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री महाजन दादा चुंगडे यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो। सोबतच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं मध्ये जरी अतिशय जोशाने काम करणारे, अगदी शरीराने जरी ते बारीक असले तरी आमचे प्राध्यापक माननीय भीमसिंगजी काटे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। आणि व्यासपीठावर आमचे सन्माननीय, आदरणीय महिपाल सिंह दादा, सर्वच प्रमुख अतिथी बारवाल सर आणि पूर्ण नवीन चेहरा जो की आता येणाऱ्या भविष्यामध्ये सर्वांची धुरा, संभाजीनगरची धुरा सांभाळणारे आमचे आदरणीय न्यूरोसर्जन डॉक्टर जीवन भाऊ यांचं देखील या ठिकाणी मी सर्वांचं सत्कार करतो सर्वांच्या साक्षीने। आणि वाढदिवसाप्रसंगी हा विद्यार्थीगण बसलेला आहे, त्यातून जर कोणाला एकेकाने आपले विचार या ठिकाणी मांडावे असे मी त्यांना सूचित करतो। सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त आपल्याला आदरणीय मंगल भाऊंचं या ठिकाणी तुम्ही त्यांचा जो काही आपल्याला आलेला अनुभव असेल
त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आपण ज्यांनाही यायचं आहे त्यांनी येऊन बोलावं अशी विनंती. सर्वांना माझा नमस्कार. येथे जमलेले सर्व प्रमुख अतिथी व सर्व पाहुणे आणि आरवली परिवारातील विद्यार्थी, सर्वांना माहितच आहे आपण इथे का जमलो आहे. आपले सर्वांचे लाडके सर मंगल भाऊ आणि सर्वांना नेहमीच मदत करणारे आणि आम्हाला तरी काम असलं काही मदत असली तरी एका आवाजात ते इथे हजर असणारे, त्यांना आरवली परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. त्यांच्या चॅनलचा पण आज वाढदिवस आहे वाटतं हे मला आजच कळालं. त्यांची चॅनल अशीच पुढे प्रगती करू आणि त्यांची अशीच पुढे प्रगती हो हीच परिवाराकडून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. आज है ना बबू 14-15 महीना हो गया है ना हॉस्टल पा बबू, जब से देख रहे हैं हमारा लाड़का मंगल काका, कोणती भी मदद लगी ना अपन को एक फोन पर लगेच काम कर दो. वदन भी हॉस्टल की लाइट जाए हमारी, रात को लाइट नहीं पूरा मच्छर में बैठा को फोन लगायो तू जबरदस्त एक फोन पर काम कर दे हमारा. ऐसे हमारा आरवली परिवार है इनका. ये हमारा हॉस्टल का जो करता धरता है चांदा सर, जीवन राजपूत सर, इनकमुळे आज या हॉस्टेल उभं आहे. आणि बाकी आपला मान्यवर मंडळी काका को याच काय नाही, उनको आज 47 वाढदिवस आहे. वाटणी 47 साल का हो जाए मेंटेन करेल उनको उसी, तरी भी उनको हमारा आरवली परिवार तरफ से, चांदा सर तरफ से आणि जीवन सर तरफ से अभिष्ट चिंतन 16 की हार्दिक शुभेच्छा. आणि यंग दिगो हमारी इच्छा. निश्चितच आरव सरांनी सांगितलं आहे, कारण आपल्याला जर ते फोकसमध्ये यायचं असेल, चमकायचं असेल, स्टार बनायचं असेल, व्यासपीठ हे आवश्यक आहे. आणि व्यासपीठावरून आपण जेव्हा बोलतो तर न बोलणार सर्वच आपल्याकडे बघत असतात. त्याप्रमाणे बारावाचा हा जो मंत्र आहे, विद्यार्थ्यांसाठी होऊ घालणाऱ्या फ्युचर तुमचं वाट आहे, त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा आणि ही संधी मिळेल तेव्हा माईक हातात घेण्यापासून वंचित राहू नका. की त्यांनी या ठिकाणी मंगल भाऊंना आपल्या शुभेच्छापर या ठिकाणी थोडक्यात आपलं मत व्यक्त करावं. नमस्कार. जयराना. बारवाल सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पण माईक वर बोलणारा नवीनच आहे, पण त्यांच्याकडून त्या शब्दाची प्रेरणा घेऊन मी बोलायचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा मंगल भाऊंचं खूप खूप स्वागत, खूप खूप कौतुक. वाढदिवसाचे खूप अविष्ट चिंतन. कारण मंगल भाऊ म्हणजे माझ्या एका आवडत्या व्यक्तींमधला एक व्यक्ती आहे. निस्वार्थपणे समाजाची सेवा करणे आणि निर्भीडपणे आपले विचार मांडणे हे मंगल भाऊची वैशिष्ट्य आहे स्वभावाची. कुठेही आपल्या जे मनात आलं ते दाबून नाही करीत. पुढचा व्यक्ती कोणी स्पष्टपणे चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या काय आठवणार नाही. एकदा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. भावी खूप चांगलं जावं. आणि 2 शब्द थांब. आपले सर्वांचे ज्येष्ठ दादा आपल्याला मंगल भाऊंना शुभेच्छापर आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी शब्द बोलतील अशी विनंती करतो. माझी तर सर्वांना ओळख आहे तुमची. यंदा आरवलीवाल्यांना मुलांना मी दुर्गासिंग राजपूत. हो, मी दुर्गासिंग राजपूत. माझी व्यवसाय छोटा बीज भंडार जालना. मी होतो होलसेल मध्ये. आज मंगल वाढदिवसानिमित्त योगायोग आला मला इथे मिळाला. मला दुपारी मिळाला की आरवली हॉस्टेलला 6:30 ला वाढदिवसाची शुभेच्छा देण्याकरता जरूर हजर राहणे. त्यांना लाख लाख शुभेच्छा. आपल्या महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे धडाडीचे कार्यकर्ते सिंग जी राजपूत उर्फ भाऊ यांना अशी विनंती करतो की मंगल भाऊंना वाढदिवसाच्या या ठिकाणी द्यावा. पहली तो मंगल भाऊ सिंगल को हमारा श्री राष्ट्रीय राजपूत करनी सनत तरफ से उनका तरफ से खूब खूब देश की हार्दिक शुभेच्छा. आणि मंगल भाऊ को हमारा संभव म्हणजे मैं पहिला बस करनी सेना मला आपला पहिला वही जाम टीम वर्क आणि उनका सोबत काम कर हमको मेवा बस बहुत अच्छे लगे. आणि प्रत्येक बात पर काही नाही तर मंगल भाऊ फोन मारे लगेच 0 मिनट प्रश्न सॉल्व करा. काही समाज को जो इको नंबर लगा कौन को बिहार वगैरह जमा
भी रहे ब्याह वगैरह कौन को जमा रहे तो मंगल भाऊ फोन करेगा हमको लगे ताबड़तोब मदद करो ऐसे ही मंगल भाऊ को हमारा एक तरफ से टीम की तरफ से राजपूत कमेटी की तरफ से सकाळ राजपूत समाज की तरफ से खूप खूप वाढदिवस की हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते मंगल भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे। या प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय चांदा साहेब, डॉक्टर राजपूत साहेब, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि मागच्याही वर्षी तुम्ही आम्हाला सहन केलं होतं खाली बसून, आता ह्या वेळेस मागच्या वेळेस होते का दुसरे होते माहित नाही आपल्याला थोडा आवाज आला, परंतु वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा विषय नाहीये। खरं तर आता चांदा साहेबांनी बोलत असताना मी म्हटलं बा मंगल भाऊची औरंगाबादला भेटल्यापासून आपल्याला माहिती आहे, पण पूर्वीचा इतिहास काय आहे त्यांचा, क्योंकि मंगल भाऊ करत काय होते, तर तो थोडक्यात मोठा इतिहास त्यांनी मला सांगितला। म्हणजे मंगल भाऊ गावाकडे शेती, त्यांचे वडील हॉटेल वगैरे व्यवसाय होता त्यांचा। हॉटेल व्यवसाय असताना एका भावाने हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली, परंतु काही माणसाच्या अंगात असा किडा असतो, तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, तो राहून राहून वळवळ करत राहतो। यांचा किडा त्या ठिकाणी जागी झाला आणि हे हिरो बनण्यासाठी मुंबईला गेले। म्हणजे विचार करा, म्हणजे किती मोठे, म्हणजे विचार पण तेवढे मोठे, मोठ्या माणसाचे विचार सुद्धा मोठे। हे मुंबईला हिरो बनण्यासाठी मुंबईला गेले। ठीक आहे, आता त्यांना हिरो भेटले का हिरोईन भेटल्या तो विषय नंतरचा आहे, परंतु परत संभाजीनगरला या ठिकाणी आले आणि अविरतपणे आजपर्यंत समाजाची सेवा करत त्या ठिकाणी आपण सगळे त्यांना पाहतोय। आता माझा त्यांचा ह्या 5-6 वर्षातला अनुभव आहे। मंगल भाऊचं जे काम आहे, आता वास्तविक आज कोणी सांगितलं नव्हतं का यांचा वाढदिवस आहे इथं या म्हणून, परंतु आम्हाला मनापासून इच्छा होती का जो माणूस समाजासाठी तळमळ करतो, काही नसताना, आता तुम्ही पाहिलं असेल त्या मंगलवार्ता चॅनलच्या वतीनं तर हे जगभर प्रसिद्ध झालेले आहे सध्या, आणि यांना म्हणजे तो म्हणतो ना आपण लोखंडाला चंदनासोबत जर लोखंड राहिला तर तो सुद्धा चंदन होतो। मग हे 2 चंदन यांना या ठिकाणी बसले, म्हणजे चंदन सिंग काटे आहेच इथं, परंतु डॉक्टर साहेब आणि चांदा साहेब यांच्या संगतीत ते आल्यामुळं त्यांनी स्वतःचा विकास केला। त्यांनी समाजाचं काम करत असताना मंगल भाऊने मागच्या 2 वर्षापासून जो चांगला उपक्रम चालवला आहे, वधूवर सूचक, त्या ठिकाणी त्यांनी मोठा मेळावा घेतला। ह्या सगळ्यांनी, ह्या आपल्या समाजाच्या सगळ्यांनी त्यांना साथ दिली। तर मंगल भाऊ खरंच तुमचं हे कौतुकास्पद कार्य आहे, आणि त्या कार्याला म्हणजे आम्हाला या ठिकाणी आता 30-30 वर्ष झाले, पण जे आम्हाला जमलं नाही ते काही न करून दाखवलं। शेवटी काम करत असताना माणसाच्या खिशात आणि अंगात पावर सुद्धा, परंतु हे असताना सुद्धा तुम्ही एवढं चांगलं काम करत, आणि आम्हाला सुद्धा त्या कामाबद्दल हे वाटतं, हेवा वाटतो का आम्ही या ठिकाणी असून सुद्धा एवढं काम करू शकत नाही। आणि म्हणूनच हे सगळे जे जमलेले हे तुमच्यावर प्रेम करणारे माणसं आहे, आणि हे कायम तुमच्यावर असंच प्रेम त्यांचं राहणार आहे। ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहे ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, समाजासाठी योगदान द्या, आणि तुम्हाला जी जबाबदारी यानंतर त्याच्या वतीनं देण्यात येणार। आताच चांदा साहेबांनी तुम्हाला MP डिक्लेअर केलं, पण लगेच ते जालन्या तुमचं विधान म्हणजे लोकसभा मतदारसंघ बदलून टाकला। आम्ही जालन्याला, बुलढाण्याला पण द्यायचं, आणि खरंच समाजाचे लोक जर उभे राहिले, आज डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, आपण पाहतो सामान्य कुटुंबातून तयार होऊन आज हे जे प्रस्थापित लोक आहे यांना फाईट देणं म्हणजे साधी गोष्ट नाही। आज डॉक्टर साहेबांचं दसकापुरा जिल्ह्यातल्या नेत्यांनी घेतलेलं त्याचं कारण असं आहे का हे प्रस्थापित आहे, यांना यांच्या कुटुंबाची त्यांना कुटुंबाचा वारसा मिळालेला आहे, परंतु डॉक्टर साहेब सुद्धा एक सामान्य शिक्षकांचा मुलगा या ठिकाणी न्यूरोसर्जन मध्ये गोल्ड मेडलिस्ट होतो, आणि ते काम करत असताना इकडे सुद्धा जे आपले सामान्य जे ओबीसी समाज आहे, आता काय झालं सध्या ज्या समाजाचा नेता ठरून गेलेला आहे ह्या समाजाने त्याच्या नेत्याला मतदान करायचं, परंतु एक सामान्य ओबीसीचा चेहरा म्हणून डॉक्टर साहेबांकडे पूर्ण जिल्हा पाहू लागला। आता भविष्यात आपल्याला माहिती नाही काय होईल, परंतु अशा माणसासोबत आपण पाहिलं का पूर्ण शहरात
बॅनरबाजी, पोस्टर वगैरे सगळे लावले जातात. काम शून्य असतं लोकांचं, परंतु त्या बॅनरकडे पाहून काही लोक त्या ठिकाणी फोकस करतात. परंतु डॉक्टर साहेबांच्या कामाच्या निमित्ताने ते ऑलरेडी त्यांना बॅनर लावायची गरज नाही, पोस्टर लावायची गरज नाही, ते जिल्हाभर पसरलेले. तर असे आपल्या समाजाचे माणसं मोठे झाले पाहिजे. त्यातलेच एक आपले मंगलभाऊ आहे. मंगलभाऊ, तुमच्यासाठी पुनश्च एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला भविष्यात काही जर आमच्याकडून काही मदत लागली तर तुम्ही हक्काने सांगा. कारण जो पुढे काम करत असतो, एक मन अशी आहे, एक हिंदीत शेर आहे कि हम सागर से भी गहरे हैं, आप कितने कंकर फेंकोगे. हम सागर से भी गहरे हैं, आप कितने कंकर फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ेंगे हम, आप हमको कब तक रोकोगे. तर असे हे मंगलभाऊ आणि डॉक्टर साहेबांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. हा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा पर्व असतो, सण असतो. याच्यात आपल्या समाजाची एकजूट दाखवणं आवश्यक आहे आणि ती दाखवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहे. ज्या ज्या वेळेस समाजाच्या कामासाठी जो जो धावून आला त्याच्या पाठीशी आपण राहिलो पाहिजे. आज तुम्ही म्हणत असाल तर सर तुम्ही एवढा उपदेश देताय आणि आम्हाला बोलायला सांगताय. तुम्हाला माझा किस्सा सांगतो. मी आताच बोललो डॉक्टर साहेबांना, माझी नेमणूक झाली 99ला शिवण्याला. मी कधीच भाषण केलं नव्हतं चंदन भाऊ, मला माईक आणि मला कधीच जमलं नाही. परंतु आमचा हेडमास्टर होता, थोडा खडूस होता तो. त्यानं पाहिलं का हा मुलगा जरा वेगळा दिसतोय, याला अडचणीत आणायचं काम करू. मी 3 जानेवारीला हजर झालो नोकरीला चांदासाहेब, आणि 26 जानेवारीला त्यानं आमदार कल्याण आपले काळे साहेब होते त्यावेळेस सिल्लोडचे आमदार, त्या पूर्ण मान्यवर समोर लगेच माझं नाव घोषित केलं का आता बारवाल नवीन आपल्या शाळेत आलेले बारवाल सर आता 2 शब्द बोलतील. आता मी आयुष्यात कधी माईक घेतलेलं नाही. मला 26 जानेवारीच्या भाषणासाठी उभं केलं, मी 15 ऑगस्टचं भाषण ठोकलं. सगळे लोक असले मला, ते म्हणे यार एकच काय गुरुजी झाले म्हणे. माझा त्या ठिकाणी मला वाईट वाटलं, माझा अपमान सुद्धा झाला, परंतु मी हार नाही मानली. म्हटलं आपला जो मायनस पॉईंट आहे हा प्लस करून दाखवायचा. त्या दिवसापासून कधीच मागे हटलो नाही. ज्या वेळेस ही संधी तुम्हाला जे म्हटलो ना आम्ही माईक ताब्यात घ्या, माईक ताब्यात, याच्यात एवढी ताकद आहे. हे जर तुमच्या ताब्यात राहिलं ना जग तुमच्या पाठीशी राहील. 2014चे इलेक्शन जर पाहिले असेल तुम्ही लोकसभेचे, तर फक्त बोलण्यावर झालेले. आणि सुद्धा आपले जे नवीन कार्यकर्ते समाजातले त्यांनी सुद्धा ज्या वेळेस संधी मिळेल त्या वेळेस संधी सोडायची नाही. तुम्ही सुद्धा आता भविष्यात तुम्हाला प्रगती करायची आहे. आपले विचार परखडपणे मांडणे म्हणजेच लोकशाही आहे. तर असो, जास्त न बोलता सर्वांच्या वतीनं मंगलभाऊ तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. डॉक्टर साहेब तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तुमच्यासाठी ज्या आमच्यासाठी जर काही काम असेल तर आम्हाला अवश्य आदेश द्या. आम्ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहे. आणि या ठिकाणी मला एका वकिलाकडे जायचं असल्यामुळे मंगलभाऊ तुमची रजा घेऊन, तुमची परवानगी घेऊन, सगळ्यांची माफी मागून मी माझे या ठिकाणी 2 शब्द थांबवतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नंतर आमचे मार्गदर्शक विद्यार्थ्यांपासून मला मार्गदर्शन करणारे माझ्या सोबतच आमच्या बंधू आदरणीय सिंगजी शिरे सर यांना करतो. उभारणारे उद्योगपती आज खूप मोठा असं संभाजीमध्ये चालू आहे. विनंती करतो की त्यांनी मंगलभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छापर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिले मी माझा परिचय देतो सगळ्यांना. माझं नाव अजब सिंग शिरे. ऍक्च्युअल माझं गाव राजेवाडी आहे. मी सध्या इथं बजारनगरला असतो. आपल्या मंगलभाऊच्या वाढदिवसानिमित्त आपण जे सगळे जमलात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. आम्ही 2-3 लोकांना खूप फोन केले, फोनवर सगळे लोक जमा झाले. तर मंगलभाऊचं कार्य जर म्हणलं तर सगळ्यांना काही सांगायची गरज नाही. मंगलभाऊचं वेगळं सांगण्यासारखं काही ठेवलं पण नाही सगळ्यांनी. पण मंगलभाऊ कडनं सगळ्यांना प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे. आपण मंगलभाऊचं युट्यूबवर जर बसतो, तळागाळात जर गावामध्ये मंडपात जर मंगलभाऊ सगळ्या गोळका महिलांचा जमा होतो आणि महिला जमा करणं एवढं सोपं ते मंगलभाऊ करू शकतात. आणि मंगलभाऊ याच्या असं चांगलं कार्य करतील याची सगळ्यांना अपेक्षा पण आहे, शिकण्याचं खूप आहे. मंगलभाऊला वाढदिवसाच्या एकदा खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. वेळेत बोलायचं खूप काय बोलायला राहिलं पण नाही आता. तर या ठिकाणी आदरणीय जादूभाऊ महेर यांना विनंती करतो की यांनी देखील आजच्या या मंगल प्रसंगी मंगलभाऊ यांना आणि त्यांच्या YouTube चॅनलला या ठिकाणी शुभेच्छा द्या अशी विनंती. या जादूभाऊ नमस्कार. सर्वप्रथम मंगल सिंग सिंगल
यांच्या 47च्या वाढदिवसानिमित्त सगळे आलेले सर्व समस्यांना हार्दिक शुभेच्छा. मंगलसिंग सिंगल हे एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आम्हाला सुद्धा या लोकांमध्ये बसवण्याचे कार्य त्याच्याकडून झालेलं आहे. आम्हाला अशी माहित नव्हतं की इतके व्यक्तिमत्व मंगलमध्ये आहे, पण ते मंगलसिंग सिंगल जेव्हा प्रगट करताय त्यांचे खूप काही आहे. आमच्या गावात त्यांना मंगलसिंग आम्ही गेलो म्हणजे विचारतात मंगल भाऊला आणला नाही का, असे मंगलसिंग सिंगल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व त्यांचं युट्यूब चॅनल यांचा आज पण वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्यांना पण हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अरे नाही बरोबर शुभेच्छा देण्यासाठी. हॅलो हॅलो आवाज ते मित्र मंगल भाऊ आमची जवळपास आवाज नाही तर काय बी नाही. अरे नाही भाऊ काही नाही आवाज नाही. प्रथमतः आमच्या सातारा देवळी राजपूत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मी पहिले प्रथमतः शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळो, त्यांच्या हातून समाजसेवा देशसेवा त्याचप्रमाणे त्यांचं जे चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपली राजपूत एकता ही वृद्धिंगित हो, पुढे पुढे जाओ, या प्रसंगी एवढीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून थांबतो. सगळ्यांचे लाडके आवडते मंगल भाऊ समाजामध्ये प्रत्येक गावागावात चर्चेला असलेलं नाव म्हणजे मंगल भाऊ. कारण क्लास 4 पासून ते क्लास 1 असं कोणी व्यक्तीने समाजाचा की तो मंगल भाऊला ओळखत नाही. फार तुरळक आहे. मला ऐकतले अर्धे लोक ओळखत नसतील. आज योगायोग आहे. मी ताराचंद धनसिंग राजपूत मेहर. मी महानगरपालिकेमध्ये शिक्षक आहे. राहायला सातारा परिसरमध्ये राहतो. महाराणा प्रतिष्ठान हा जो ग्रुप आहे तो माझ्याच नावाने चालतो. समाजाचा ग्रुप आहे, त्यामध्ये सगळे मेंबर ऍड आहेत. आज योगायोग निमित्त मंगल भाऊंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमच्या सोबत राहणारे आमचे परम मित्र भोरासिंगजी राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी देखील मंगल भाऊंना त्यांच्या या वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय भोरासिंगजी. हो जय राणा सबन को सबसे पहला तो पहली बार बोल रहे मैं भी भाव का जैसे खेळे मारू भी भाई. आज आपले सत्कार मूर्ती मंगल भाऊ. आज मंगल भाऊचं आणि माझं कम से कम 20 या 25 वर्षाचा संबंध आहे. बरोबर आहे का मंगल भाऊ? मंगल भाऊला जेव्हा जेव्हा अडचणी आल्या म्हणजे त्यांचा गाडीचा बिझनेस होता जेव्हा मंगल भाऊला मी पण नव्हतं ओळखत. एक राजपूत आहे म्हणून शंभूनगरला राहता म्हणून मंगल भाऊ माझ्याकडे आले होते मेडिकलवर. त्या टायमाला आपली ओळख झाली होती. तर त्या टायमाला त्यांना काही प्रॉब्लेम आले. त्यांनी सूतगिरणीवर गाडी लावली. तर नगरसेवक होते निमगावकर साहेब. तर स्वतः तिथं जाऊन त्यांची काय बोललं असेल हे त्यांना माहित आहे तिथं. तर म्हणजे हे तो काही विषय नाही. आणि मंगल भाऊ हे सगळ्याचे आवडते. खूप म्हणजे त्यांनी प्रगती चांगली केली. झिरोमधून गावाकडून शेती विक काय काय कर काय कुठाने करून इथपर्यंत आज आपल्या लोकांमध्ये चांगल्या प्रगतीवर आहे. बरोबर आहे ना भाऊ ही गोष्ट? हे सत्य सांगण्यात तर काही अवघड नाहीये. नेमकं जे आहे ते सत्य आहे. पण आज आपण एवढे लोक त्यांच्याकरता जमा झालेलो आहोत म्हणजे एक खूप भाग्यशाली आहे. समजा एवढे लोक कोणाकरता लवकर कोणी जमा बी होत नाही किंवा येत पण नाही. पण हे सगळे प्रेमापोटी आणि मंगल भाऊनं तशी जागा बनवलेली आहे. आज तर त्यांना कुठेही खेड्या पाड्यात कुठेही जा. आज जीवन भाऊला तरी एक गडी ओळखणार नाही पण मंगल भाऊ कोण आहे हे पहिले ओळखतात. आजची कंडिशन ती आहे. म्हणजे ते आज एवढं याच्यावर युट्यूबवर बी आम्हाला बी आलं. आम्ही घरात बी दाखवतो. म्हणजे आपल्या पुराणे लोकांचे लग्नाचे म्हणजे खूप काही चांगलं केलं तुम्ही. त्याच्याबद्दल खूप खूप सगळं तुमचं धन्यवाद. आणि मंगल भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काही चुकलं असेल तर माफ करा बाबा. त्याप्रमाणे मंगल भाऊंनी आतापर्यंत त्यांच्यासोबत सत्य होतं. आणि मित्रांनो भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे सत्य परेशान होत आहे पराजित नाही. त्याप्रमाणे त्यांची परेशानी झाली 25 वर्षामध्ये मागच्या. परंतु ते ज्या स्टेजवर आलेले आहेत त्या स्टेजवरून त्यांचं असंच यापुढे देखील
उत्तरोत्तर त्यांची प्रगती होणार आहे या आपण सर्वांच्या साक्षीने मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आदरणीय माननीय न्यूरोसर्जन जीवन भाऊ राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी देखील शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी सांगावे. 19 एप्रिल 2024 हा रोज म्हणजे हा दिवस म्हणजे मंगलभाऊचा AK-47 दिवस आणि AK-47 आणि AK-47 मध्ये एक म्हणजे आपला मंगलभाऊचा मंगल वार्ता चॅनल. आजपर्यंत ज्या ठिकाणी असं वाटलं मंगलभाऊला ही गोष्ट सत्य आहे आणि कुठेतरी अन्याय होतोय तर मग ते आपलं पूर्ण जीव कंठी टाकून ते पूर्णपणे समाजाबरोबर राहतात. आणि मी त्यांना खूप असं बारीक ऑब्झर्व केलंय. खूप साऱ्या बातम्या अशा आहेत की दररोज कोणतरी फॉर्म भरतंय, कोणी फॉर्म काढतंय, काहीतरी TRP साठी खूप सारे चॅनल्स आहे. इवन मी आता राजकारणामध्ये असल्यामुळे काही 100-150 सबस्क्रायबर असणारे चॅनल्स आहे, त्यांना आपण युट्यूबर्स म्हणतो. पण असे ते सर्व आपले मित्रच आहे. आणि त्यातले आपले जे मंगलभाऊ आहे त्यांची जी प्रगती बघितली आपण की एका वर्षामध्ये 3,500 सबस्क्रायबर तुम्ही करून दाखवत नाही. पण ते काय होतं, एक लॉयल्टी, एक सच्चापण, एक प्रखडपण आणि त्यांचं मत हे प्रकट असतं. तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेस आपला महामेळावा झाला, महामेळाव्याच्या पूर्वी सुद्धा आणि महामेळावा झाल्यानंतर एका बातमी आली होती की त्यांनी चुकून काही संख्या कमी दाखवली होती न्यूजपेपरने, मराठीने समजा. तर त्यावेळेस प्रखडपणे डायरेक्टली अटॅक करून ती बातमी बदलण्याचं मोठं कार्य त्यांनी केलं होतं, तुम्हाला माहिती असेल. थोडक्यात लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आमची अशी अपेक्षा आहे की मंगलभाऊ जसं मंगल वार्ता आहे त्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी सुद्धा चांगली मंगल वार्ता द्यावी आणि सत्याबरोबर उभं राहावं. ते बऱ्याच वेळा म्हणतात की माझं चॅनल हे फक्त समाजासाठी आहे, पण समाज सुद्धा ह्या लोकसभेचा एक भाग आहे आणि तो खूप मोठा निर्णायक भाग आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या मार्फत या छत्रपती संभाजीनगरचं नवीन शहराचं नाव आलंय आणि नवीन शहराच्या नावावर कोणताही अन्याय होणार नाही अशा एक चांगल्या सांसदला निवडण्यासाठी त्यांनी म्हणजे रिंगणामध्ये यावं. तुमचे 3,500 चॅनल्स आहे ते 10,000 प्लस होतील. आणि मंगलभाऊ म्हटलं त्याचं नावाचं मंगल आहे, इश्यू नाही आहे. पण काय बऱ्याच वेळा त्यांनाही अप अँड डाऊन येतात, बऱ्याच वेळा स्वतः सुद्धा डिप्रेशन जातात, आम्हालाही सांगतात, काहीतरी पैसे विचारतात. आम्ही एक मित्र म्हणून त्यांना मदत करत असतो. त्यांना असंच शुभेच्छा लाभो. अजून 53 वर्ष त्यांना जायचे आहे. त्या 53 वर्षामध्ये त्यांनी जो काही मागचा प्रवास बघितलाय, जो काही अनुभव त्यांनी आजपर्यंत घेतलाय, जो काही त्यांचा जुना राजकीय अनुभव आहे, जो काही त्यांच्या मित्रांचा अनुभव आहे, समाजाचा अनुभव आहे, OBC अनुभव आहे, जो काय आपला अनुभव आहे, त्यांचा शिवसेनेचा सुद्धा मोठा अनुभव आहे. आता मला माहिती आहे ते कोणत्या शिवसेनेमध्ये आहे हे मला अजून माहिती नाहीये, कारण की शिवसेना ही 2 भागात विभाग झालेली आहे. पण त्यांनी योग्य तो याला सपोर्ट करावं आणि जो महाराष्ट्राचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास करेल त्यावर राहावं आणि पुढचे 53 वर्ष आपल्या राष्ट्रभूमीसाठी, आपल्या समाजासाठी ते घालतील हे निश्चितपणे आपण सांगू शकतो. त्यांना पुनश्च ह्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येथे उपस्थित माझे मंगल वार्ता चॅनलचे सर्वचे सर्वस्व आणि मी तर जास्त काही बोलणार नाही, पण मंगल भाऊला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण माईक कधीच आयुष्यात पकडलं नाही आणि आज फक्त आणि फक्त मंगल भाऊसाठी पकडलाय. मी माझा फक्त एक पहिला अनुभव सांगेल. जीवन भाऊंचा माझा मंगल भाऊंचा माझा काही परिचय नव्हता. 4-5 वर्षापूर्वी त्यांचं काय चांडोळला ऍक्सिडेंट झालेला होता आणि तिथे गावातच होते. त्यांचा मला फोन आला, त्यांनी कोणाकडनं तरी माझं नाव ऐकलं असेल, त्यांचा फोन आला की भाऊ मुलीचं ऍडमिशन करायचंय 11वीला क्लासेसला. म्हटलं ठीक आहे करून देऊ, काही अडचण नाही. आता क्लासेस वगैरे भरपूर इथे. ज्यावेळेस मी त्यांच्या ऍडमिशनसाठी गेलो, मुलीचे ऍडमिशन, ते नव्हते, ते गावाकडेच होते, पण त्यांचे मिसेस आणि शालक होते वाटतं त्यांच्या सोबत. मी एका क्लासेसला गेलो आणि त्यांचं ऍडमिशन घेतलं. खूप पैसे कमी घेतले त्यांनी माझ्याकडनं, हप्ते पण पाडले होते तिनं. त्यावेळेस त्यांच्या मिसेसनं सांगितलं, हे वाक्य महत्वाचं आहे, वा समाज का करताच आहे सोडेल आमनं,
चोरी करता काही नाही येत. हे वाक्य फार महत्वाचं आहे. आणि त्या एका वाक्याने हे सर्व आपण इथे जमलेलो आहेत. हा माणूस समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करतोय. आता बऱ्याच व्यक्तींनी जे आशीर्वाद देणाऱ्या लोकांनी सांगितलं की मंगल भाऊ काय चीज आहेत, तर अशा व्यक्तीचा आपण वाढदिवस आज साजरा करतोय मित्रांनो. असं कॅरेक्टर आपण तयार करावं की ज्याच्या सुखदुःखामध्ये एवढे लोक यायला पाहिजे, यापेक्षा जास्त लोक यायला पाहिजेत. आणि सर्व तुम्ही प्रामाणिक आहेत, कोणाचे काही दबलेले नाही, काही नाही. आणि यांचं असं आहे ते एकच, आता एखाद्याने आता अजय भाऊने माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं तर अजय भाऊ माझ्याकडे किंवा मी त्यांच्याकडे जाणार नाही. मंगल भाऊ याने वाईट सांगितलं त्याच्या घरी अगोदर जातात, कारण त्यांच्याकडे हत्यार आहेत. हत्यार म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं चॅनल आहे, मंगल चॅनल. चॅनलवाला कुठेही जातो, तो जलील साहेबांकडे जाईल, तो चंद्रकांत खैरे साहेबांकडे पण जाईल, किंवा येणारे जे कोणी असेल त्यांच्याकडे जाईल. जावंच लागतं ते चॅनलच्या माध्यमातून, वैयक्तिक नाही जाणार. म्हणून तुमच्याकडे चांगलं हत्यार आहेत आणि या हत्याराचा फायदा तुम्ही चांगल्या योग्य उमेदवारासाठी वापरा. कारण सामाजिक आणि व्यावसायिक यामधून तुम्हाला साध्य करायचं आहे ते. कारण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रेस मीडिया असं म्हटलं जातं की ज्या आपण म्हणतो ना लोकशाहीमध्ये तिसरा डोळा म्हणजे मीडिया आहेत. तर या तिसरा डोळा जर उघडला आणि त्यांनी योग्य उमेदवाराचा जर चांगल्या पद्धतीने प्रचार केला तर तो नक्कीच संभाजीनगरसाठी योग्य उमेदवार ठरेल आणि संभाजीनगरचे खूपच ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. ज्या तरुणांसाठी बरेच फोकस आहेत, त्या फोकसवरती जे विजन आहेत ते विजन करण्यासाठी किंवा विजन पूर्ण करण्यासाठी आपले डॉक्टर साहेबांनी विडा उचललेला आहे. ते काही असो ते पूर्ण करतीलच. तर असे जीवन सर आणि त्यांनी तुमच्यासाठी पण खूप काही केलेले आहेत. चांदा साहेब वगैरे सराफ साहेब पण होते, आज नाही दिसत होते. या सर्वांनी खूप काही तुमच्यासाठी केलं आहे. तर असे आपले स्क्रीम गटातले लोक मंगल भाऊ आपल्या सोबत आहेत आणि आपलं नेहमीच मंगल होणार आहेत. कारण जो सर्वांचं मंगल इच्छितो त्याचं परमेश्वर देखील मंगल थांबवत नाहीत. तुमच्या चॅनलला सुद्धा माझ्याकडनं, माझ्या काटे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुमचा TRP किती चालतोय, लोकांचे 100-50 आले तर ते हवेत उडतायत, तुमचे हजारोने चालतायत तरी तुम्ही मंगल साधे सुधेच राहतायत. हे तुमचं मोठं पण आहे. मी माझं एक वैयक्तिक उदाहरण सांगितलं, रिअल फॅक्ट आहे त्यामध्ये. तर असे काही भरपूर उदाहरणं आहेत की जे न सांगण्यासारखे पण आहेत की ते लोकांसाठी चांगलं करतात, पण नेमकं अगदी चुकीची बातमी पुढे जाते आणि त्याच्यामध्ये क्लायसिस निर्माण होतात. सकल समाजासाठी तुम्ही खूप चांगलं काम केलं, सर्वांनीच चांगलं कामं केले. असं काही तुमच्यासाठी एकट्यासाठी नाही, पण तुम्ही प्रेस माध्यमातून चांगले कामं केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही यांनी सांगितलं की काटे सरांनी की तुम्ही आपल्या समाजाच्या ज्या बायका आहेत की त्यांना पूर्ण रूढी आपल्या समाजाच्या चाली रीती परंपरा वगैरे जे काय आहेत गीत वगैरे सर्व माहिती आहे, परंतु ते समाजासाठी येत नाही पुढे. आता आपलेच लोक आपली भाषा बोलत नाही, मराठी बोलतात, काही हिंदी बोलतात. आपली भाषा आपणच नाही जतन केली तर राहील कशी? मारवाडी बोलणार नाही, मराठा बोलणार नाही, कोण बोलेल आपली भाषा? आपणच बोलू ना. म्हणजे जर आपण आपली भाषा जर घरामध्ये नाही बोललो तर तिचे लोप पावेल. जशी माकडाची शेपटी, हनुमानाची शेपटी किंवा आपल्या माणसांची शेपट्या जशी लोप पावल्या आणि त्याचा वापर नव्हता, ज्याचा वापर नसतो ती लोप पावते. आपली भाषा लोप पावत आहेत. तर या भाषेतून मंगल वार्ता माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्रभर, इव्हन एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण हे चॅनल बघतात लोक. तर अशा पद्धतीने आपली भाषा जी आहेत की राजस्थानीमध्ये जे आज पण चालत आहेत अशा भाषेचं आज त्यांनी चांगल्या पद्धतीने देखील एक काम हाती घेतलेलं आहे. आणि एक महत्वाचा विषय जो होता वधूवर परिचय संमेलन, जे 2 सत्र त्यांनी घेतलेले आहेत आणि यशस्वी घेतलेले आहेत, अनुभव नसताना घेतलेले आहेत त्यांच्या टीमने आणि त्यांनी. तर त्यामध्ये त्यांना यश आलेलंच आहे. तर मी या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुदृढ, सुंदर आणि आरोग्यमय जावो, ते शतायुष्य हो. आई भवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगलं त्यांच्या आणि त्यांच्या चॅनलला आणि त्यांना खूप चांगले दिवस येवो आणि खूप प्रगती करो, अशी मी त्यांना शुभेच्छा आपण सर्वांच्या मार्फत देतो आणि थांबतो. वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा सरजी. धन्यवाद करतो. चुंगडे आजच्या कार्यक्रमाचे शहंशाह. 47व्या वाढदिवसानिमित्त मंगल भाऊ सिंगल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निर्भीड पत्रकार
आणि प्रत्यक्ष कृतीत समोर जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व, सगळ्यांना ओळखणारे आणि चांगले चांगले उपक्रम हाती घेतात. त्याच्यामुळे त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद साहेब. लगाओ हाथ लगान पड़े हाथ लगाओ नहीं लगा लगा हाथ लगा अरे कमाल हो पहला मत के साथ है ये अच्छी मेरे बाबा मंगल भाऊ रावणी जय थांब 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 टच करून ते काढवायचा ब्लॅक होता. सीधा बड़ो भैया सर या हॅलो आपलं कॅमेरा दिला का दिला दिला वो बोले फोटो बुला फोटो आज फोटो सर ने बोल बघा ना तर आता कर फिरवायचा लाईट मान लाईट कुठे बिला लाईट नाही कॅमेरा अरे एकच बार 3 बार रोय मंगल भाव तुम जियो हजारों साल के दिन साल के सेल्फी जरा है ना आनंद पे याजी आराम तो काट गांटर दिन सबंग कोई एक रुदलेर वागदन साल जाऊन या आवाज येईल का? मंगलसिंग राजपूतचा आज वाढदिवस. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक माध्यम म्हणून त्यांनी YouTube चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे. एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहतो. आज त्याचा वाढदिवस आहे, त्याला लाख लाख शुभेच्छा. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे, त्याला उद्दंड आणि दीर्घायुष्य. लाख लाख शुभेच्छा. मी अधिक वेळ न देता सगळ्यांना विनंती करतो की मंगलभाऊचं मंगल हो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात यावा. हमें रुका सके जमाने में दम नहीं, जमाना हमसे है, हम जमा नहीं सुने. मंगलभाऊ तर मंगलभाऊला सगळ्यांनी शुभेच्छा द्यावं मी अशी विनंती करतो. काढ्या फोटो काढ्या ना
फोटो काढलो. जय महाराष्ट्र. आज इथे आपण सगळे जमलेलो आहे शिवराना सेवा संघाच्या वतीने. आज आपले लाडके जे आज मंगलवार्ता म्हणून सगळ्या युट्यूबवरती सगळ्या समाजामध्ये आज जे फेमस आहे असे आमचे लाडके मंगल भाऊ ते मंगलवार्ता चॅनलच्या पण माध्यमातून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आहे सोबत आज मंगलवार्ता चॅनलला सुद्धा आज वतीनं आणि सकल समाजाच्या वतीनं आज त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते. आई तुझं भावनी उदंड आयुष्य लाभो आणि समाजासाठी ते नेहमी सक्रिय राहावं करते. आज कारण आज यांचं मंगळवारचा एवढा आम्हाला माध्यमातून राष्ट्र समाजाचा जो मेळावा झाला याचा खूप प्रचार चॅनलच्या माध्यमातून झाला. त्याचप्रमाणे शिवजयंती प्रताप जयंती असो किंवा लग्न असो का कोणतेही कार्य असो आज मंगल भाऊ तिथं नेहमी हजर असतात आणि नेहमी हजर राहून ते मंगलवार्ता चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत त्या सगळ्या प्रचार प्रसार करत राहतात. म्हणून आपल्याही कर्तव्य यांनी की मंगलवार्ता चॅनलला नेहमी आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि त्यांना सपोर्ट करावं की आज ते एवढं चांगलं काम त्यांच्या करताय तर आज त्यांना प्रोत्साहित करावं समाजाने आणि सगळ्या जेवढे मित्र परिवार आहे सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करून पुढे नेण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त मंगलवार्ता चॅनलला पर्यंत पोहोचवावं एवढीच माझी. अशाच प्रकारे वधूवर परिचय मेळावा सुद्धा खूप छान प्रकारे घेतला. एकदा नाही तर दोनदा घेतला. आज त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये वधूवर परिचय मेळावा होऊन आज चांगले चांगले लग्न जुळले. आज त्यांचा सुखी संसार होतोय. त्यांच्या माध्यमातून एक मंगल भाऊ बनलेले आहे. फोटो पहिलंच कोण रे अभी सब तुम्ही झाले का? संदीप ये सामाजिक कार्य करणारे समाजात वावरणारे आमचे मंगल भाऊ शिंगल यांना वाढदिवसाच्या मंगल भाऊ शुभेच्छा. तुमच्यावरती एवढे प्रेम करणारा समाज आहे. या समाजाविषयी एवढे समाजाला आपुलकी तुमच्याविषयी तर तुम्हाला समाजाविषयी काय प्रतिक्रिया असेल तुमची? अवघड प्रश्न विचारला तुम्ही. तुमच्या सगळ्यांचं प्रेमच आहे जी माझी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेतून मी काम करतो. बस काय सांगणार.